माझं नाव सुनीता कैलास राठोड आहे. काय झालं? कानडी येथे पोस्ट ऑफिस मध्ये नाही का ज्या पोस्ट मॅडम आहे वर्षा लोखंडे मॅडम, त्यांनी नाही का खूप फसवागिरी केलेली आहे आणि लोकांसोबत दगाबाजी करून, म्हणजे की जे केवायसी करण्यासाठी येतात त्यांना केवायसी करण्यासाठी बोलवते, केवायसी आहे म्हणून, आणि थंब लावून घेते आणि विड्रॉल वगैरे करून सगळे रक्कम जमा करून टाकते. म्हणजेच त्या बाईच्या खात्यामध्ये पैसे काहीच रक्कम जमा नसते. आणि माझी पण घटना अशीच घडलेली आहे. माझ्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये होते. तर तिनं मला म्हटलं की ताई, तुम्हाला मी बचत खात्या सेव्हिंगचं पुस्तक काढून देते. तर म्हटलं ठीक आहे. तर जे कार्ड होतं माझं अकाउंट पोस्टाचं, तर तिनं नाही का 25,000 त्याच्यामधून विड्रॉल केले. आणि विड्रॉल केले तर मग म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर ताई म्हणे तुम्हाला 2-3 दिवसांनी पुस्तक भेटून जाणार. म्हटलं ठीक आहे मॅडम, भेटून जाणार. तर मग 2-3 दिवस झाले. मग नंतर नाही का मला वाटलं की आता 25,000 जमा केले, मग नंतर मी कॅश 25,000 जमा केले आणखी. असे मिळून माझे 50,000 रुपये झाले. तर म्हटलं ताई आणखी म्हटलं विचारलं, म्हटलं मॅडम पुस्तक कधी येणार? तर मॅडमनी म्हटलं की ताई म्हणे आता 8 एक दिवसानं पुस्तक येऊन जाणार. असे करता करता 15 दिवस झाले. म्हटलं आणखी विचारलं पुस्तक कधी येणार? केवायसी साठी गेलं, ठीक आहे. असे करता करता 2-2.5 महिने होत झाले. तर पुस्तक कधी आहे? म्हटलं मॅडम पुस्तक. तर मॅडम म्हणते की घरी आहे पुस्तक. तर ठीक आहे म्हटलं उद्या आणसान. मग ऑफिसमध्ये आल्यावर विचारते तर पुस्तक सापडलं नाही. म्हटलं घरी गेल्यावर कॉल करते, तर घरी गेल्यावर सांगते की कपाटामध्ये आहे. मग दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेली मी. तर म्हटलं मॅडम कपाट उघडा आणि मला पुस्तक पाहायचं आहे माझं. मग मी सगळे पुस्तक पाहिले. तर मॅडम बोलायला तयारच नाही, एकदम शांत. आणि 2 सर होते, भगत सर, पोस्ट ऑफिस मूर्तिजापूरचे. तर त्यांच्या समोरच विचारलं. म्हटलं सरांनी विचारलं या मॅडमचं काय प्रॉब्लेम आहे सांगा म्हणे. तर सर म्हटलं मी माझं प्रॉब्लेम असं असं आहे सांगितलं. तर पुस्तकाचं म्हटलं 50,000 डिपॉझिट करून घेतले मॅडमनी, पुस्तकच नाही देऊ राहिली म्हटलं. तर सरांसोबत बोलली की सर घरी आहे. तरी सर तिला म्हटलं सरांनी की पुस्तक घरी न्यायचं नसते मॅडम. त्या मॅडम काहीच बोलल्या नाही त्या सरांसोबत. ठीक आहे म्हणे. तर आज आम्ही या मूर्तिजापूर पोस्ट ऑफिस मध्ये आलेलो आहे कंप्लेंट करण्यासाठी. तर आमची कंप्लेंट घेण्यासाठी ते जे मोठे सर आहेत, तर ते इथं हजर नाही आहेत. होते पण ते सांगत होते की मी येणार आहे म्हणून, पण आतापर्यंत आलेले नाही. मी कानडी इथे राहते आणि मी ना माझं आर.डी. आणि सेव्हिंगचं खातं सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये आर.डी. मध्ये जे आहेत माझे एका महिन्याचे पैसे भरलेले दिसत नाही आहे आणि मी सेव्हिंगमध्ये 14,000 रुपये टाकले होते. आतापर्यंत मी मॅडमला विचारले तर मॅडमनी पुस्तकं माझ्या म्हणजे एका महिन्यातच पुस्तकं जमा केले होते. त्याच्या आधी मी मागितले तर दिले नाही त्यांनी आणि म्हणत होते की वरती चेक करायला गेले. तर मी बोलली मॅडमला, मॅडम म्हटलं माझ्या मोबाईलला मेसेज येत नाही आहे. तर मी पैसे जमा झाले म्हणून हे कसं वरून समजायचं. मग मी त्याच्यासाठी मी त्याला स्लिप मागितली तर त्यांनी जे डुप्लिकेट स्लिप दिली आहे आणि ती बी टाकली म्हणून ही स्लिप दिली आली नाही आहे. आणि तर त्याच्यानंतर मग मी डबल पुन्हा गेले 8 दिवस पुन्हा चक्कर मारले की मॅडम पुस्तक द्या असे करून. तर मॅडम म्हणे सोमवारी देतो, शनिवारी देतो असं करून आखरी आम्ही सोमवारी गेलो. सोमवारी तिथं आले नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं मूर्तिजापूर पोस्टमध्ये आलो आणि इथं असं चेक करून पाहिले तर माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहे. मी 14,000 रुपये भरले होते, त्याच्यामुळे माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहे आता. काढलेला आहेत 27-28 हजार रुपये आहेत, टाकलेले आहेत त्याच्यात. त्याच्यातनी 25,500 रुपये गायब आहेत, नंतर गायब आहेत. तसेच आपले पोस्टाचे पुस्तक हे काढलेलं आहे, खातं काढलेलं आहे. सुकन्याचे पुस्तक काढलेलं आहे. 3 पुस्तकं काढलेलं आहे. 4ही पुस्तकं गायब आहेत. किती रुपये एकंदरीत? 25,000 रुपये, 25,500 रुपये जायला आहे सेव्हिंगच्या पुस्तकातले. ते पुस्तक दाखवले नाहीत आहे, पुस्तक नाहीत आहे. नाव काय? आरडीचे. तुमचं नाव काय? रंजना लोडम. पुष्पा विनोद राठोड. मी कानडी राहते आणि कानडीला पोस्ट ऑफिसमध्ये माझं सेव्हिंगचं पुस्तक होतं. आणि त्याच्यात माझे 1,90,000 होते. त्याच्यात मी 30,000चं विड्रॉल केलं. नंतर काही माझ्या खात्यामध्ये ते 90,000चा घोटाळा केलेला आहे आणि फक्त माझ्या सेव्हिंगमध्ये फक्त 72,000 दाखवित आहे. आणि मी मूर्तिजापूरले आली तर कंप्लेंट करण्याकरिता इथं पोस्ट ऑफिसमध्ये. पण तिथं काही आता सर नाही आहे इथं.